कलर्स मराठी वाहिनीवरील कीर्तीचा वनवाउरी पेटला या मालिकेच्या 14 मार्चच्या भागात कारखान्याची मीटिंग सुरू असते आणि तिथे अर्जुन, मनाली आणि इतर लोक सुद्धा उपस्थित असतात. तेवढ्यात सावित्री सुद्धा तिथे पोहोचते. मग फडके म्हणतात, अर्जुन सरांनी या कारखान्यासाठी आणि इथल्या कामगारांसाठी खूप केलं, त्यामुळे मला असं वाटतं की या कारखान्याच्या चेअरमन पदासाठी अर्जुन सर हेच योग्य उमेदवार आहेत. त्यावर अर्जुन उभा राहतो आणि बोलतो, माझ्याऐवजी अजून एक व्यक्ती मला योग्य वाटते, जी माझ्या इतकंच प्रामाणिकपणे काम करेल. अर्जुनचं हे बोलणं ऐकून मनालीला वाटतं तो तिच्याबद्दलच बोलतोय, पण मग अर्जुन सांगतो ती व्यक्ती आहे सौ सावित्री अर्जुन कवठेकर. अर्जुनचं असं सावित्रीचं नाव पुढे करणं मात्र मनालीला अजिबात आवडत नाही. आता मालिकेच्या आगामी भागात काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पाहायला विसरू नका कीर्तीचा वनवाउरी पेटला रात्री 10 वाजता आपल्या कलर्स मराठीवर.